नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने हलव्याचे कालवण कसे बनवायचे हे दाखवणार आहे, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने, जे खायला अतिशय टेस्टी लागतं व पटकन तयार होतं। हलव्याचं कालवण बनवण्यासाठी इथे मी ताजे हलवा स्वच्छ धुवून व अशा प्रकारे काप करून घेतलेला आहे। आता मी याला चवीनुसार मीठ व हळद लावून घेत आहे। इथे मी पूर्ण हलव्याचे कालवण न करता यातील थोडेसे हलवे फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे मीठ व हळद वापरू शकता। त्यानंतर मी इथे वाटण बनवण्यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून ते भाजून घेतलेले आहेत। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं कोकम व कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या सगळ्याचे आता बारीक वाटण बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले खोबरे, हिरव्या मिरच्या, आल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घालून हे बारीक करून घेत आहे। बघा, मी अशा प्रकारे हे छान वाटून घेतलेले आहे। चला तर आता कालवण बनवून घेऊयात। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल चांगले गरम झाल्यावर ह्यामध्ये तयार केलेले वाटण घालून घेऊयात व मध्यम आचेवर हे चांगले भाजून घेऊयात। हे वाटण अशा प्रकारे हलवत मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचे आहे। बघा, इथे वाटणाला तेल सुटलेले आहे। तुम्ही बघू शकता वाटण चांगले भाजले गेलेले आहे। आता यामध्ये घरगुती मसाले घालून घेऊयात। यामध्ये प्रथम 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गोडा मसाला घालून हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे व त्यामध्ये मगाशी मीठ व हळद लावून ठेवलेल्या हलव्याचे तुकडे घालून घ्यायचे व ते हलव्याचे तुकडे हलक्या हाताने ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। असे केल्यामुळे हलव्याच्या तुकड्यांना मसाल्याची टेस्ट चांगली येते व त्यामुळे ते खाताना टेस्टी लागतात। हे तुकडे मसाल्यामध्ये एकजीव झालेले आहेत। आता यामध्ये रस्स्यासाठी पाणी घालून घेऊयात। इथे मी गरम केलेले पाणी घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला, पण एकदम रस्सा पातळ न करता हे कालवण घट्टसर केल्यावर खायलाही मजा येते। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे। तसेच मीठ घालताना मी येथे सुरुवातीला हलव्याच्या तुकड्यांना मीठ लावले होते, त्या अंदाजानुसार इथे मी मीठ घातलेले आहे। तसेच रस्स्याला उकळी फुटू लागल्यावर यामध्ये मी कोकम घालून घेत आहे। तुमच्याजवळ कोकम नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळही घालू शकता। आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून हे कालवण फक्त 10 मिनिटे न झाकण ठेवता मंद आचेवर उकळून घ्यायचे। तसेच बघा, इथे अशा प्रकारे हलव्याचे कालवण तयार झालेले आहे। आता हे कालवण तुम्ही मस्त असा गरमागरम वाफाळता भात किंवा तांदळाची भाकरी यासोबत खाऊन बघा, अप्रतिम लागते। तसेच तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। ट्राय केल्यावर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या ह्या प्रियंकाज रेसिपी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।